महायुतीच्या उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात शिवसेना शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती। या ठिकाणी काल माघारी पार पडल्या मात्र त्यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे। मंत्री गिरीश महाजनांनी वक्तव्य केलं आहे की ते आपल्या उमेदवाराला पाठिंबा देतील। या संदर्भातली खुद बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत रेश्मा काळे आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे की रेश्मा काळे या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील। ताई, काय सांगणार, खरंच आपण महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहात का? हो, हे बघा, महागारीची वेळ कालपर्यंत संपलेली आहे आणि माझा असं काहीच विचार नाही आहे। मी पाठिंबा देणार नाही। एक माझी लढाई हे कायमच ठेल आणि शेवटपर्यंत लढेल। याचा निर्णय जे काही असो, पण हे लढाई कायमच राहील। एक तो जीतेंगे या तो हारेंगे। मंत्री गुलाबराव पाटील देखील काल बोललेले आहे की रेश्मा काळे यांची समजूत काढण्याचा आम्ही प्रयत्न करू। या संदर्भातलं काही बोलणं आपल्याशी झालंय मंत्री महोदयांचं? मला असं काहीच फोन आलेला नाही आहे, पण तरीही देखील मी माझी हे जे लढाई मी घेतलेली आहे, हे माझी स्वाभिमानाची लढाई आहे। मी हे शेवटपर्यंत कायम ठेवेन। ताई, या संदर्भात उद्या श्रीकांत शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहात, आपण काही भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहात का? मेरिट असताना सुद्धा ही जागा शिवसेनेला या ठिकाणी सुटली नाही, भारतीय जनता पार्टीलाच ही जागा सुटली आहे। या संदर्भात काही आपण अडचणी मांडणार आहेत श्रीकांत शिंदेकडे? हे बघा, माझा फॉर्म शेवटच्या 7 मिनिटं आधी भरलेला गेलेला आहे। नाशिकमध्ये हे बंडखोरी आधीच झालेली होती, त्यांचा फॉर्म माझा पहिले गेलेला आहे आणि तरी देखील त्यांची जर माघार होत नाही तर माझं पण त्या याच्यावर काहीच म्हणजे पाठिंबा सुद्धा जाणार नाही। शिवसेनेच्या उमेदवारासमोर या ठिकाणी बंडखोर उमेदवार उभा नाशिकमध्ये केला, म्हणूनच या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढण्यावर ठाम आहात का? हो, नक्कीच। हे तिथूनच मी माझा निर्णय म्हणजे पक्का ठेवलेला आहे की जर ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, गीते साहेब माझ्यापेक्षा मोठे आहेत, जर त्यांची माघारी नाही आहे तर हा प्रश्न महिलेसाठी का, हा प्रश्न माझ्यासाठी का आलेला आहे की माघार घेऊ, पाठिंबा देऊ? पण माझी हे लढाई एकटी महिला असून 4 मध्ये सुद्धा मी एकटीच महिला आहे, तर ही लढाई मी कायमच ठेवू। मतांची जुळवाजुळव कशी कराल? आता महायुती जर विचार केला तर एक मोठी महाशक्ती म्हटली जाते, संपूर्ण नेत्यांची ताकद ही त्यांच्या पाठीशी आहे। आपली मतांची जुळवाजुळव कशी होऊ शकते? हे बघा, माझे जे मतदार भाऊ भगिनी आहेत, माझी लाडकी बहीण लाडके भाऊ आहेत, ही सर्वांचा आशीर्वाद, माझा पाठिंबा आहेत आणि ते नक्कीच मला पाठिंबा देतील आणि मला विजय करतील याची मला खात्री आहे। पण आपण बंड केलेलं आहे, बंडाविरोधात आपल्या लाडके भाऊ आपल्या सोबत राहतील असं वाटतं? हो, नक्कीच। शिवसैनिक परिवार माझ्या सोबत आहे आणि मी नक्कीच विजय होईल अशी मला 100% खात्री आहे। नक्कीच लाडके भाऊ आपल्या सोबत आहेत, शिवसैनिक आपल्या सोबत आहे, आपल्या सोबत भावांची ताकद असल्या कारणाने विजय आपलाच होईल असा विश्वास या ठिकाणी रेश्मा काळे यांनी व्यक्त केला आहे। मंत्री गिरीश महाजन यांचं या संदर्भात पाठिंब्या संदर्भातलं या ठिकाणी जे वक्तव्य केलं आहे, आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याच्या भावना देखील त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।